तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या विश्वानी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की डी फार्मसी प्रवेश नोंदणी फॉर्म भरण्यास मुदतवाढ झालेली आहे का व कधी मेरिट लागणार आहे ते कधी करायचं आहे। तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण पहा, पूर्ण माहिती घ्या। तर मित्रांनो, इथे पाहू शकता डी फार्मसी प्रवेशासाठी 28 पर्यंत करा नोंदणी ही जी आहे ती बातमी लोकमत या वृत्तपत्रावर आज दिनांक 26 ऑगस्ट 2024 ची बातमी आहे। येथे जे आहे ते तुम्ही देखील तारीख देखील पाहू शकता याची 2026 ची जी आहे 4 ऑगस्ट 2024 ची जी आहे ती बातमी आहे। या बातमीची हेडलाईन्स जी आहे ते काय आहे ते तुम्ही येथे पाहू शकता। डी फार्मसी प्रवेशासाठी 28 पर्यंत करा नोंदणी ही जी आहे ते याची हेडलाईन्स आहे। तर येथे पाहू शकता, मी तुम्हाला सविस्तर बातमी वाचून दाखवत आहे, ते तुम्ही पाहू शकता येथे। नांदेड 12वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विज्ञान शाखेतील अनेक मुलामुलींचा ओढा हा डी फार्मसी प्रवेश घेण्याकडे सुद्धा वाढला आहे। या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू झाली असून 28 ऑगस्टपर्यंत अर्जाची स्वीकृती होणार आहे। तर 30 ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे। त्यामुळे डी फार्मसीसाठी इच्छुक असणाऱ्या मुलामुलींनी वेळेत प्रवेश अर्ज दाखल करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, फॉर्मची जी ते लास्ट डेट तारीख जी आहे ती 28 ऑगस्ट 2024 आहे आणि याची जी गुणवत्ता यादी आहे ती 30 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे। तर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी डी फार्मसीसाठी अर्ज दाखल करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर इथे खाली वाचू शकता, तंत्र शिक्षण नोकरी देणाऱ्या शिक्षणावर भर। आणि त्यानंतर इथे आहे दिलेलं एक आहे, 12वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विज्ञान शाखेत असो की अन्य कोणत्याही शाखेतील विद्यार्थी त्वरित अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया घेऊन या माध्यमातून लवकर नोकरी मिळेल अशा शिक्षणाला पूर्ण करण्यास भर देत आहे। तसेच जिल्ह्यात अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, डी फार्मसी, बी फार्मसी या प्रकारच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करतात। तर मित्रांनो, आणखी खाली देखील तुम्ही सविस्तर वाचू शकता, व्हिडिओ पॉज करून मी तुम्हाला महत्त्वाचं जे आहे ते वाचून दाखवत आहे। इथे दिलेलं आहे की 28 ऑगस्टपर्यंत करता येणार ऑनलाईन नोंदणी। डी फार्मसीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण झालेल्या मुलामुलींना डी फार्मसी प्रवेश घेण्यासाठी 12 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंदणी होती। अगोदर जे आहे ते डी फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी ही 12 ऑगस्ट 2024 पर्यंत होती, पण ती जी आहे ते आता 28 ऑगस्ट 2024 पर्यंत नोंदणीसाठी वेळ जो आहे तो देण्यात आलेला आहे। तुम्ही लवकरात लवकर आज आणि उद्यापर्यंत जे आहे ते तुमची अर्जाची नोंदणी करू शकता। त्यानंतर खाली इथे दिलेलं आहे, पाहू शकता काय दिलेलं आहे ते मी तुम्हाला इथे वाचून दाखवत आहे। अर्जाच्या छाननीनंतर गुणवत्ता यादी डी फार्मसीसाठी 28 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे आणि अर्जाच्या छाननीनंतर 30 ऑगस्टला गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। तर मित्रांनो, अर्जाच्या छाननीनंतर गुणवत्ता यादी ही 30 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे। 28 ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत। त्यानंतर बाजूला इथे जे आहे ते वाचू शकता, अंतिम यादी 5 सप्टेंबरला, जी अंतिम यादी आहे ते 5 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे। अंतिम यादी 5 सप्टेंबरला, गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्यानंतर अंतिम यादी ही 5 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर यादीत नाव असलेल्या संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे। तर मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठीची जी तारीख आहे तिची मुदतवाढ झालेली आहे। अगोदर 12 ऑगस्ट होती, आता 28 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत, म्हणजेच उद्यापर्यंत। आणि याची जी गुणवत्ता यादी आहे ती 30 तारखेला प्रसिद्ध होणार आहे आणि अंतिम गुणवत्ता यादी ही 5 सप्टेंबरला होणार आहे। त्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये जे आहे ते प्रवेश घेऊ शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर धन्यवाद मित्रांनो।